विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेकंड ॲप्लिकेशन, दॅट इज रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, ज्याला आपण केल्विन्स मेथड म्हणतो. या मेथडमध्ये रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर हा डिटरमाइन करायचा आहे. तर याकरिता फक्त एकच गॅल्व्हनोमीटर इथं आपण यूज करणार आहोत. आता हा जो मीटर ब्रिज आहे, या मीटर ब्रिजमध्ये हा गॅल्व्हनोमीटर लेफ्ट गॅपमध्ये जोडलेला आहे, ज्याचा आपण रेजिस्टन्स डिटरमाइन करणार आहोत. त्याचबरोबर रेजिस्टन्स बॉक्स हा राईट गॅपमध्ये जोडलेला आहे. ज्यावेळी आपण यापूर्वीचं ॲप्लिकेशन बघितलं त्यावेळी गॅल्व्हनोमीटर हा सेंटरला जोडला होता, मध्ये वायर सी पासून निघालेली आणि मग जॅकीला जोडत होतो आपण. तर इथे तसं न करता एकच गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे तो आपण जोडणार आहोत. तो जोडलेला जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याचाच वापर आपण डिफ्लेक्शन मेजर करण्यासाठी करणार आहोत. म्हणजे इथे आपण एकच गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे तो जोडला जातो. त्याचबरोबर जॉकी जी आहे ती पॉईंट सी ला जोडलेली आहे. आपण नेहमी ती जे न दाखवतो. ए आणि बी ही जी वायर आहे दॅट इज द वायर ए बी, इट इज द युनिफॉर्म वायर 1 मीटर लेंथ, आणि त्याच्या अक्रॉस काय जोडलेला आहे तर सेल, की आणि रिओस्टॅट हा सिरीजमध्ये जोडलेला आहे. एक्सपेरिमेंट सुरू करण्या अगोदर आपण काय करतो तर ही की क्लोज करतो. की इज क्लोज्ड असं म्हणतो आपण. ही की क्लोज केल्यानंतर तो गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. का तर की क्लोज केल्यानंतर याच्यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, आणि मग तो गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला इथे ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यासाठी आपण हा रिओस्टॅट घेतलेला आहे. याच्या सहाय्यानं आपण ते डिफ्लेक्शन ॲडजस्ट करतो. त्याचबरोबर हा रेजिस्टन्स बॉक्समध्ये आर इतका रेजिस्टन्स घेतला जातो, आणि तो आर इतका रेजिस्टन्स घेतल्यानंतर तोही प्रॉपरली चूज करायचा आहे. त्याचे डिफ्लेक्शन आहे ते मॅक्झिमम असेल, आणि मग तो आर इतका रेजिस्टन्स नोट डाऊन करायचा आहे, आणि मग तो जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याचं जे डिफ्लेक्शन आहे ते नोट डाऊन करायचं असतं. आता ही जी जॉकी आहे ती पॉईंट ए ला टच करून बघायची आहे, आणि ए पासून बी पर्यंत आपण ॲट डिफरंट पॉईंट्स ती टच करणार आहोत. आणि मग असा जो पॉईंट आपण डी फाइंड आउट करणार आहोत की ज्याच्यासाठी काय असायला पाहिजे तर डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर जे आहे ते पूर्वी जितकं दाखवलं होतं तितकंच दाखवलं जाणार आहे. दॅट इज विथ टचिंग द जॉकी ॲट पॉईंट डी ऑर विदाउट टचिंग द जॉकी ॲट डी. म्हणजेच इथे आपण न डिफ्लेक्शन न पाहता काय पाहणार आहोत तर इक्वल डिफ्लेक्शन पाहणार आहोत. म्हणजेच जॉकी डी पॉइंटला टच केल्यानंतर आणि विदाउट टच गॅल्व्हनोमीटर तेच डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजेच इथं ही जी मेथड आहे इट इज नॉट ए नल डिफ्लेक्शन मेथड, इट इज ए इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं म्हणणार आहोत. आणि मग हा पॉइंट डी डिटरमाइन केल्यानंतर आपण लेंथ ऑफ द वायर एडी मोजणार आहोत, एडी, आणि या एडी या वायरला आपण नाव देणार आहोत एल जी. कारण गॅल्व्हनोमीटरच्या समोरची जी वायर ऑफ द लेंथ आहे दॅट इज कॉल्ड एल जी, आणि डी बी ही जी वायरची लेंथ आहे त्याला आपण एल आर असं म्हणणार आहोत. मग अशा प्रकारच्या या वायरची लेंथ एडी आणि डी बी ही ऑन द मीटर स्केल मेजर करतो. आता इथं व्हीटस्टोन्स ब्रिज जे आहे त्याचं प्रिन्सिपल इथं आपण वापरतोय. म्हणजेच हा रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटर जी, हा आर, रेजिस्टन्स ऑफ द वायर एडी आणि रेजिस्टन्स ऑफ द वायर डी बी, असे हे 4 रेजिस्टन्स होतात. आणि मग अकॉर्डिंग टू काय म्हणतो आपण दॅट बॅलन्सिंग कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन प्रमाणे आपण इथे काय लिहितो that is what G upon R, that is equal to resistance of wire, that is AD, आणि divided by resistance of wire, that is DB. आणि मग इथं जर आपण मोजायला गेलात तर आपण पूर्वीप्रमाणेच काय लिहितो, इफ सिग्मा इज दी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असं घेतो आपण, किंवा रो इज द
स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतला तर जी अपॉन आर इज इक्वल टू रो एल जी अपॉन ए आणि रो एल आर अपॉन ए असं लिहितो, वेर रो इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर अँड ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. हे कॅन्सल करतो आपण, रो गेट्स कॅन्सल्ड, ए गेट्स कॅन्सल्ड आणि काय शिल्लक राहतं तर जी अपॉन आर इज इक्वल टू एल जी अपॉन एल आर असं लिहितो आपण इथे, एल जी अपॉन एल आर आणि मग दॅट जी इज इक्वल टू आर एल जी अपॉन एल आर. असा आपण फॉर्म्युला तयार करतो. म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे तर आपल्याला जे माहिती आहे दॅट इज व्हॉट आर, दॅट इज द रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स बॉक्स, एल जी दॅट इज द लेंथ ऑफ द वायर इन फ्रंट ऑफ द गॅल्व्हनोमीटर आणि एल आर दॅट इज द लेंथ ऑफ द वायर इन फ्रंट ऑफ रेजिस्टन्स बॉक्स. हे इतकं मेजर केल्यानंतर आपण या व्हॅल्यूज याच्यामध्ये जर पुटअप केलात तर काय मिळतं दॅट जी इज इक्वल टू आर इंटू एल जी अपॉन एल आर. बऱ्याचदा असंही केलं जातं की हाच फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो, दॅट इज व्हॉट दॅट जी इज इक्वल टू आर, इथं जे एल जी आहे याच्याऐवजी आपण इथे एकच घेतलं तर 100 मायनस एल जी दॅट इज एल आर, म्हणजे याची जी लेंथ आहे ती आपण 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर घेतो आणि 100 सेंटीमीटर घेतला तर एकाच बाजूची जर लेंथ आपल्याला माहिती असेल तर आपण त्याच्यातून 100 मायनस दॅट गिव्स यू व्हॉट दी एल आर. आणि अशा प्रकारे आपण एल आर, एल जी आणि रेजिस्टन्स आर हा यांच्या जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप केल्यात तर आपल्याला जे काही मिळतं दॅट इज व्हॉट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आणि मग अशा प्रकारे आपण बाय युझिंग द मीटर ब्रिज वी कॅन डिटरमाइन व्हॉट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आता इथे हा एकच गॅल्व्हनोमीटर वापरतो आणि त्याचाच उपयोग रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी करतो. आणि म्हणून ही जी मेथड आहे दॅट मेथड इज कॉल्ड व्हॉट द केल्व्हिन्स मेथड. आणि तो जो सायंटिस्ट आहे त्यानं ही मेथड शोधून काढल्यामुळे त्याला आपण केल्व्हिन्स मेथड टू डिटरमाइन व्हॉट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर असं म्हणतो आपण. याच्यामध्ये ज्या एरर्स येतात त्या यापूर्वी पाहिलेल्या एक्सपेरिमेंटमध्ये तशाच प्रकारच्या एरर्स असतात. म्हणजेच त्या ज्या एरर्स आहेत त्या येण्याची कारणंही यापूर्वी आपण पाहिलेली आहेत. म्हणजेच एरर, त्या ज्या एरर आहेत त्या एरर आपण लास्ट टाइमला बघितलेत त्याप्रमाणे त्या ज्या 3 एरर येतात त्या इथेही लागू होतात. पहिली एरर आपण बघितली दॅट इज व्हॉट इफ द वायर इज नॉट युनिफॉर्म देन दॅट एरर इज इंट्रोड्युस्ड. दुसरी आहे हा एल जी आणि एल आर यांची मेजरमेंट काय केली पाहिजेत, क्लिअरली केली पाहिजेत. आणि तिसरी जी आहे एरर ती म्हणजेच कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस. अशा प्रकारच्या 3 म्हणजे जिथं आपण वायर जोडतो या ठिकाणी काय येऊ शकतात, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस येऊ शकतात. तर या 3 एरर्स येतात आणि मग ह्या एरर मिनिमाइज करायचे असतील तर काय केलं जातं तर मिनिमायझेशन ऑफ एरर तर ह्या एरर मिनिमाइज करण्यासाठी परत एकदा त्याच प्रकारची मेथड दॅट इज द वायर शुड बी युनिफॉर्म. त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ एल जी अँड एल आर ही क्लिअरली करायची आहे. आणि मेजरमेंट करून झाल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस ही जर कमी करायची असतील तर जी आणि आर म्हणजेच रेजिस्टन्स बॉक्स आणि गॅल्व्हनोमीटर यांच्या पोझिशन्स काय करायच्या आहेत, इंटरचेंज करायच्या आहेत. आणि दॅट एक्सपेरिमेंट शुड बी रिपीटेड. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर या एरर मिनिमाइज करू शकतो. हा जो आहे हा पोस्ट ऑफिस बॉक्स याचंही वर्किंग व्हीटस्टोन्स ब्रिजवरतीच होतं किंवा व्हीटस्टोन्स नेटवर्क प्रमाणेच होतं. तर याच्यामध्ये आहे काय तर हा एस आकाराचा दिसतो आणि मग हा ए आणि बी याच्यामध्ये जे रेजिस्टन्सेस आहेत ते पी आहे
त्याला आपण म्हणतो, B2C जो आहे त्याला आपण Q म्हणतो, आणि या इथून तो D पर्यंत जो आहे त्याला आपण R असा म्हणतो. हे तीनही रेजिस्टन्सेस नोन आणि ॲडजस्टेबल आहेत. P आणि Q मध्ये जे रेशो येतात, म्हणजे जे रेजिस्टन्सेस येतात त्यांचे रेशो आपल्याला बदलता येतात. याच्यामध्ये 10 ओहम टू 1000 ओहम असे असतात, म्हणजे 10 ओहम, 100 ओहम आणि 1000 ओहम असे असतात. तर R जो आहे तो 1 to 5000 ओहम मध्ये असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक इन्फिनिटीची की सुद्धा असते. त्यानंतर K1 आणि K2 अशा दोन कीज असतात. एक गॅल्व्हॅनोमीटर आपण घेतो, सेल, अशा प्रकारे आपण याची कनेक्शन करतो. कनेक्शन करत असताना ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे तो म्हणजे रेजिस्टन्स S. हा D आणि C मध्ये जोडला जातो. AK1 आणि BK2 ही जे आहेत हे इंटरनली कनेक्ट केलेले असतात. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर हा D पासून K2 ला जोडलेला आहे. सेल जी आहे ती K1 पासून C ला जोडलेली आहे. आता आपण ज्यावेळी एक्सपेरिमेंटला सुरुवात करतो त्यावेळी याच्यामध्ये जे रेशो आहेत ते प्रॉपर घेतो. म्हणजे 10-10 हवा असेल तर 10:10 रेशो घेतो PH2Q, किंवा 10:100 आणि 10:1000. आपल्याला जर जास्त ॲक्युरसी पाहिजे असेल तर याचा रेशो हा 10:1000 घेतो. आणि मग हा जो R आहे तो आपण ॲडजस्ट करतो. म्हणजे रेजिस्टन्स R मधले असे रेजिस्टन्स फाइंड आउट करतो की या दोन कीज क्लोज केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. तर अशा प्रकारे R ची व्हॅल्यू आपण डिटरमाइन करतो. म्हणजे इथं सुद्धा आपण नल डिफ्लेक्शनच फाइंड आउट करतो. आणि मग इथे जे प्रिन्सिपल ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क ते आपण इथं फॉलोअप करतो. म्हणजे हा जो रेशो आहे तो बॅलन्स कंडिशनमध्ये काय असतो तर P/Q इज इक्वल टू हा जो S आहे तो S आणि रेजिस्टन्स ऑफ द व्हॅल्यू R अशा प्रकारे आपण घेतो. दॅट इज S म्हणा किंवा याला X म्हटलं तरी चालतं. तर हा जो आहे दॅट इज X/R घेतो आपण हा. आणि मग याच्यावरून आपण जो X आहे तो फाइंड आउट करतो. दॅट इज X इज इक्वल टू PR डिवायडेड बाय Q. याप्रमाणे आपण तो डिटरमाइन करतो. आपण सॉरी इथे आपण थोडंसं वेगळं करणार आहोत. दॅट इज R/X पाहिजे म्हणून आपण याला R/X घेतो. म्हणजे हा काय होईल तर इट इज X इज इक्वल टू दॅट X इकडे घेतला तर हा Q इकडे जाईल. म्हणजे हा RQ डिवायडेड बाय P असा येतो. आणि मग या व्हॅल्यूज आपल्याला माहिती होतात. दॅट इज X दॅट इज अननोन रेजिस्टन्स, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. का तर हा R नोन आहे, Q नोन आहे आणि P नोन आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला X दॅट इज द अननोन रेजिस्टन्स हा फाइंड आउट करता येतो. आता हा जो X आहे इफ इट इज इन द फॉर्म ऑफ वायर घेतला तर त्या वायरसाठी काय येते तर इफ L इज द लेंथ, A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तर आपण हा जो R आहे हा R रेडियस हा नोन तुम्हाला X फाइंड आउट केल्यानंतर या व्हॅल्यूज फाइंड आउट केलात तर स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू पाय R² हा X डिवायडेड बाय L. या व्हॅल्यूज डिटरमाइन केलात तर आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे ते जे मटेरियल आहे या मटेरियलचा काय फाइंड आउट करू शकतो स्पेसिफिक रेजिस्टन्स. म्हणजे हा L आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज पाय R². याप्रमाणे आपण काय करू शकतो रेजिस्टन्स ऑफ द वायर दॅट इज रो दॅट इज स्पेसिफिक रेजिस्टन्स कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग व्हॉट द पोस्ट ऑफिस बॉक्स. म्हणजे हे आणखीन एक याला ॲप्लिकेशन्स आहे. तर आपण ज्यावेळी प्रॅक्टिकल कराल त्या प्रॅक्टिकलसाठी अशा प्रकारचे बरीच प्रॅक्टिकल नवीन आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे फॉर्म्युलेज हे वापरायचे आहेत. आणि त्यामुळं नवीन अभ्यासक्रमामध्ये हे बिट्स नवीन ॲड केलेले आहेत. तर याच्यावरती तुम्हाला किमान प्रश्न 2 ते 3 मार्काचे येऊ शकतात. दॅट इज एक्सप्लेन द पोस्ट ऑफिस एक्सपेरिमेंट, पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट. आणि दुसरा जो आहे दॅट इज व्हॉट दी मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन व्हॉट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर दॅट इज द केल्विन्स मेथड. तर हे 3
जे आपण ॲप्लिकेशनमध्ये बघितलेले आहेत. आणखीन एक याचं ॲप्लिकेशन आहे, दॅट इज व्हॉट व्हीटस्टोन्स ब्रिज फॉर स्ट्रेन मेजरमेंट. तर वायरमध्ये असलेला स्ट्रेन हा मेजरमेंट करता येतो बाय युझिंग व्हॉट दी व्हीटस्टोन्स ब्रिज. आणि मग आपण नेक्स्ट टाइमला जे काय पाहणार आहोत ते म्हणजेच व्हीटस्टोन्स ब्रिजचा उपयोग टू मेजरमेंट द स्ट्रेन. ओके, तर आज आपण इथं थांबूया. थँक्यू. ओके.